नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे JK MPSC सारथी चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहेत आयोगाने विचारलेले सामान्य ज्ञानचे प्रश्न। हे डेली 10 प्रश्नांची सिरीज असणार आहे मित्रांनो। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे IMP प्रश्न घेऊन येणार आहेत। प्रश्न 2024 साठी खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो। तर चला बघूया पुढचे क्वेश्चन। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील हेमरू शालेचे उत्पादन कोणत्या शहरात होते? हा प्रश्न ठाणे जिल्ह्यात 2016 मध्ये आला होता। पर्याय क्रमांक 1 आहे नागपूर, 2 सोलापूर, 3 औरंगाबाद, 4 नाशिक। याचा योग्य उत्तर आहे औरंगाबाद। आता बघूया प्रश्न दुसरा, जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? हा प्रश्न लातूर 2016 मध्ये विचारला होता। पर्याय क्रमांक 1 ॲमेझॉन, 2 गंगा, 3 नाईल, 4 ब्रह्मपुत्रा। याचा योग्य उत्तर आहे ॲमेझॉन। प्रश्न होता जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? आता प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य ग्रंथकारी म्हणतात? हा प्रश्न परभणी 2016 मध्ये विचारला होता। याचा पर्याय क्रमांक आहे की विनायक दामोदर सावरकर, 2 आहे वासुदेव बळवंत फडके, 3 दामोदर हरी चाफेकर आणि 4 वरीलपैकी एक नाही। याचा योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके। प्रश्न चौथा आहे, अग्निशामक साधनामध्ये कोणते वायू वापरतात? हा प्रश्न नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2016 मध्ये विचारला होता। पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन, 2 कार्बन ऑक्साईड, 3 हायड्रोजन, 4 कार्बन मोनॉक्साईड। याचा योग्य उत्तर आहे कार्बन ऑक्साईड। प्रश्न 5 बघूया, शिवाजी महाराज टिमटिम्या किल्ल्यावर मुक्कामात असताना आदिलशाह सरदार सिद्दी जोहर यांनी किल्ल्याला वेढा घातला, त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले। हा प्रश्न नंदुरबार जिल्ह्यात 2016 मध्ये विचारला होता। पर्याय आहे पन्हाळा, विशालगड, पुरंदर आणि राजगड। याचा योग्य उत्तर आहे पन्हाळा। हा प्रश्न नंदुरबार 2016 मध्ये विचारला होता। शिवाजी महाराज टिमटिम्या किल्ल्यामध्ये अडकले होते, तर पन्हाळा। प्रश्न 6, भारतातील चलनी नोटामध्ये खालीलपैकी कोणत्या सुरक्षा उपाय असत नाही? हा प्रश्न सातारा जिल्ह्यामध्ये 2016 विचारला होता। पर्याय आहे वॉटरमार्क, सुरक्षा धागा, लेटेंट इमेज आणि बायोमेट्रिक स्कॅन, तर बायोमेट्रिक स्कॅन असत नाही। 7, राज्यपाल व मंत्रिमंडळ हे टिमटिम्या या दिव्यामुळे साधले जाते। हा प्रश्न औरंगाबाद ग्रामीण 2017 मध्ये विचारला होता। पर्याय क्रमांक 1 गृहमंत्री, 2 महापौर, 3 विधानसभा अध्यक्ष आणि 4 मुख्यमंत्री। याचा योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री। हा प्रश्न औरंगाबाद ग्रामीण 2017 मध्ये विचारला होता। प्रश्न 8, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? बुलढाणा 2018 मध्ये हा प्रश्न विचारला होता। तर पर्याय क्रमांक 1 भारत, 2 ऑस्ट्रेलिया, 3 न्यूझीलंड, 4 इंग्लंड। याचा योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। हा प्रश्न बुलढाणा 2018 विचारला होता। प्रश्न 9, पोएट्री अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? हा प्रश्न 2018 बीड जिल्ह्यात विचारला होता। पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 दादाभाई नौरोजी, 3 विनायक दामोदर सावरकर आणि 4 लोकमान्य टिळक। तर याचा योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी। हा प्रश्न बीड जिल्ह्यात 2018 विचारला होता। प्रश्न शेवटचा आहे, 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? पर्याय क्रमांक 1 मोहम्मद तुगलक, 2 अल्लाउद्दीन खिलजी, 3 सिकंदर लोधी आणि 4 इब्राहिम लोधी। याचा योग्य उत्तर आहे सिकंदर लोधी। हा प्रश्न जळगाव 2019 मध्ये विचारला होता, कुसळगाव येथे। तर हे होते आजचे 10 प्रश्न सामान्य ज्ञानचे। तर मित्रांनो, तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्न सुद्धा भेटणार आहेत। मित्रांनो, हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तुम्हाला याचा नक्की फायदा होत असणार आहे। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।